विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल बघून ना चुकीचा अर्थ काढू नका प्लीज हं. मी हा का व्हिडिओ बनवतोय? कारण या स्टेजला कोणते प्रश्न येतील, हा प्रश्न येईल का, तो प्रश्न येईल का, अशी मुलं जे विचारतायत ना, त्या सगळ्यांना सांगतो की पेपर हा फिक्स आहे आणि फिक्स असतो. आतापर्यंतचे 5 पेपर मी बघितले, त्याचं एनालिसिस केलेलं आहे. आय-एम-पी क्वेशन देताना त्यातलेच प्रश्न दिले मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आणि त्यातलेच रिपीट झाले. मी फारसं काही वेगळं केलेलं नाहीये. म्हणजे मी असं म्हणणार नाही, की हमने जो दिया वही आया, हमने जो बताया वही आया. अरे, जे येणार आहे ते येणारच आहे. फिक्स आहे ते येणारच आहे ना. म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळालं का? मी क्वेशन पेपरचं एनालिसिस करून तुम्हाला सांगतोय. ओके. त्यात क्वचित इकडं-तिकडं बदल होईल, पण ही तुमची फायनल रिव्हिजनमध्ये गोष्टी इन्क्लूड करा, की जवळ-जवळ क्वेशन पेपरमध्ये येणारे प्रश्न कोणते आहेत मी तुम्हाला सांगतो. कोणताही पेपर काढा, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स, मीन, व्हॅरियन्स याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे आहेच 2 मार्काला. ट्रुथ टेबल वरती प्रश्न आहे 4 मार्काला. डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम करा. 100 पैकी क्वचित एकदा किंवा दोनदा नाही आलं डेरिव्हेटिव्हचं थेरम, पण बाकी प्रत्येक वेळेस आहेत. 3 थेरम करायचे 4 मार्क. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 2च थेरम आहेत. ते होमोजेनियस इक्वेशनचा आहे आणि टॅन थीटाचा आहे. ते फिक्स मार्क आहे. एल-पी-पी वरती क्वेश्चन आहेत सेक्शन डी मध्ये. मग अशा रीतीनं इंटिग्रेशनचे थेरम, यू-व्ही-डी-एक्स पण विचारलं जातं आणि प्रॉपर्टीज पण कधी-कधी विचारल्या जातायत. पण आपण एक 4 मार्क कन्सिडर करूया. मग हे 4 आणि 3 7 11 बरोबर आहे. 15, 16, 17 21 मार्क झाले. बरं, मेथड ऑफ इन्व्हर्जन सेक्शन टी मध्ये कायम विचारलंय. ओके, मॅट्रायसिस मधलं. डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन, कोलिनियर, कोप्लेनर, व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइपड. कोलिनियर दाखवा. स्केलर मल्टिप्लाय प्रूव्ह करा. कोप्लेनर दाखवा. ट्रिपल प्रॉडक्ट घ्या. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइपड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन आणि एरिया ऑफ द पॅरालेलोग्राम सुद्धा आलेलं आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल सुद्धा परीक्षेत आलेलं आहे. मार्क पकडले फक्त मी 4. पण हे एकदा फायनल रिव्हिजनमध्ये इन्क्लूड करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो शॉर्टेज डिस्टन्स पेक्षा ना अँगल बिटवीन लाईन, अँगल बिटवीन प्लेन आणि अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन. लाईन आणि प्लेनला साइन थिटा घ्यावं लागतंय, बाकी ठिकाणी कॉस थिटा. आणि तुम्हाला जर डॉट प्रॉडक्ट आणि मॅग्निट्यूड घ्यायला जमत असेल, तर अँगल बिटवीन तुम्हाला जमणारच आहे. आता प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, साइन रूल, कोसाइन रूल, इन्व्हर्स फंक्शन. आपण एक इन्व्हर्स फंक्शनचा व्हिडिओ आज प्रोव्हाईड केला होता, बरोबर आहे? 4 मार्क पकडतोय मी. यावर्षी एल-एम-व्ही-टी रोल्स थेरम पण येईल. आता अजून खूप आहेत प्रश्न लक्षात घ्या. ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, ऑर्डर आणि डिग्री आहे. लिहिल तेवढं कमीच आहे. पण हे प्रश्न येतातच. आता ऑर्डर आणि डिग्री विचारतीलच असं सांगू शकत नाही. एल-एम-व्ही-टी रोल्स लिहिले मी, पण येईलच असं नाहीये. पण हे येतच. मग हे फिक्स क्वेशन आहेत. याची एकदा फायनल रिव्हिजन करा ना बाळांनो. बरं, इंटिग्रेशनमध्ये थेरममध्ये ना तुम्ही ना प्रॉपर्टीज ॲड करा. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये 0 टू ए टू बी, इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन या प्रॉपर्टीज ऍड करा. मग तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. केमिस्ट्रीच्या वेळेस मी पहाटे असा व्हिडिओ अपलोड केला होता लक्षात घ्या फिक्स क्वेश्चनचा आणि बऱ्याच मुलांनी तो 8-9 वाजता बघितला. तर मी आज हा अगोदर सांगतोय तुम्हाला की हे ठरलेले क्वेश्चन आहेत आणि माझं फायनल सजेशन आहे लास्ट 5 क्वेश्चन पेपर एकदा डोळ्याखालून जाऊ देत. बर, कुठलाही सॅम्पल पेपर कधीही बघायचा नाही. बरं, हे क्वेश्चन पेपर करत असताना हे जे 5 क्वेश्चन पेपर आहेत की नाही, त्यातले जे प्रश्न तुम्हाला येत नाहीत ना, राहू दे. या स्टेजला कोण करत बसणार आहे? मग जे येतायत केलंय, पण थोडंसं आठवत नाहीये. त्याची फायनल रिव्हिजन करा ना. ओके, मग कळालं का? टायटल थंबनेल माझ्याकडून लिहिताना ते अर्थ वेगळा वाटेल तुम्हाला. पेपर फिक्स आहे म्हणजे हा फिक्सच असतो लक्षात घ्या. ओके. आणि याचा अभ्यास करा. ओके. प्रत्येक थेरम व्यवस्थित लिहा. स्टेपला मार्क असतात आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्ही पाडून दाखवणार आहे. ऑल द बेस्ट.